हॉस्पिटल मोशी ते प्रॅक्टिस करत आहे. मी तुम्हाला आज कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठताबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. तर यामध्ये खूप आवश्यक आहे की कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता म्हणजे एक्झॅक्टली काय, हे खूप समजणं सिंपल आहे. जर तुम्हाला आठवड्यामध्ये 3 वेळेपेक्षा कमी वेळा जर संडास होत असेल तर आपण त्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. दुसऱ्या गोष्टी ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो त्या आहेत, जर तुम्हाला संडास करताना जोर द्यायची गरज पडत असेल किंवा प्रेशर द्यायची गरज पडत असेल तर त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. बऱ्याच वेळेला पेशंटला संडास करताना कुतावं लागतं, त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. दुसऱ्या गोष्टी ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांना परत परत संडासला जावं लागतं आणि व्यवस्थित पोट साफ होत नाही. मग एकाच वेळेला जाऊन पोट पूर्णपणे साफ करण्याच्या ऐवजी त्यांना 5 वेळेला, 6 वेळेला, 7 वेळेला जावं लागतं आणि प्रत्येक वेळेला त्यांना असंच वाटतं की थोडंसं पोट साफ झालेलं आहे पण अजून एकदा जाण्याची गरज आहे. याला पण आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. बऱ्याच जणांना काय होतं, ते संडासला जातात पण काहीतरी खालच्या पोटाच्या साईडला अडकलेलं आहे किंवा कम्प्लिटली पोट साफ नाही झालेलं असं वाटतं, याला पण आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. बऱ्याच जणांना संडास एवढी कडक होते की एक तर त्यांना स्वतःहून हाताने संडास साफ करावं लागते किंवा काढावं लागते किंवा मग खूप जास्ती प्रेशर द्यावं लागतं. तर मग ते बऱ्याच वेळा पेशंट असे म्हणतात की त्यांना संडास दगडासारखी कडक होते, याला पण आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. बऱ्याच जणांना संडास नरम न होता एकदम कडक किंवा शेळ्याच्या लेंडीसारखी होते किंवा गोल गोल होते, याला पण आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. मग हा कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम किंवा बद्धकोष्ठता हा प्रॉब्लेम हा खूप 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 कॉमन आहे आणि स्पेशली 40 वयाच्या नंतर तर हे होणं प्रचंड प्रमाणात कॉमन आहे. याच्यामध्ये सगळ्यात आवश्यक आहे, जर तुम्हाला डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा दुसरी काही आजार आहेत जे की खूप महिन्यापासून किंवा खूप वर्षापासून आहेत, यांच्यामध्ये हा कॉन्स्टिपेशन होणं प्रचंड प्रमाणात कॉमन आहे. मग हे ठीक करण्यासाठी आपण काय करू शकतो? याच्यासाठी खूप आवश्यक आहे की तुमच्या खाण्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असणं खूप आवश्यक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही जर हिरव्या पालेभाज्या घेत असाल, मग ती कोणती असेल, पालक असेल, मेथी असेल, पत्तागोबी असेल, फुलगोबी असेल, भेंडी असेल, टोमॅटो असेल, गाजर असेल, पपई असेल, म्हणजे फ्रुट्स घ्या, फळं घ्या किंवा पालेभाज्या घ्या ज्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतील, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण चांगलं असेल. अशाने संडास व्यवस्थित तयार व्हायला खूप जास्ती फायदा होतो. दुसरी गोष्ट मी जी की सांगतो पेशंट्सना ते की तुम्ही ज्या कोरड्या गोष्टी आहेत त्या खायचा सहसा टाळा. कोरड्या गोष्टी म्हणजे समजा समोसा आहे, कचोरी आहे किंवा पापड आहे, लोणचं आहे, ज्या गोष्टीमध्ये किंवा आपले लाडू आहेत, यांच्यामध्ये ऍक्च्युअली पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि कोरड्या गोष्टीचं प्रमाण जास्त असतं. याच्यामुळे संडास कडक जास्त होते आणि कॉन्स्टिपेशन होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढतं. नियमित व्यायाम खूप गरजेचं आहे. मग ते कोणत्याही फॉर्म मध्ये असेल, तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेला शक्य असेल कमीत कमी 20 मिनिटं 30 मिनिटं चालायला पाहिजे. चालण्यापेक्षा जर तुम्हाला अजून दुसरे व्यायाम करणं पॉसिबल असेल, शक्य असेल तर ते डेफिनेटली करायला पाहिजेत. तुम्ही कोणतेही प्रकारचे स्पोर्ट्स खेळा, मग ते टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, कोणत्याही प्रकारचे खेळ तुम्ही खेळा ज्याच्यामुळे तुमच्या ओव्हरऑल स्नायूंची क्वालिटी चांगली राहील, तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी राहतील. आजच्या घडीला डायबिटीज किंवा मधुमेह प्रचंड प्रमाणात कॉमन आहे आणि मधुमेहामुळे आपल्या बॉडीतल्या आतड्यांच्या स्नायूंचे आणि आतड्यांतल्या नसा या दोघांनाही बऱ्याच प्रमाणात इजा होते. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता होणं खूप 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 कॉमन आहे. मग अशा वेळेला शुगर असेल तर उपाशीपोटीची शुगर जी आहे ती 100च्या जवळपास असेल आणि जेवणाच्या नंतर 2 तासाच्या नंतर किंवा दिवसामध्ये कधीही तुम्ही शुगर करत असाल आणि ती 150च्या जवळपास असेल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात कमी होतात. त्याच्यामुळे जी तुम्हाला आजार आहेत, जसं शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल, युरिक ऍसिड असेल किंवा कोणतेही आजार असतील, त्यांना व्यवस्थित प्रमाणात ट्रीट करून त्यांना व्यवस्थित प्रमाणात नॉर्मल पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून हे कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम्स भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतात. पाणी खूप आवश्यक आहे. पोट साफ होण्यासाठी, संडास नरम राहण्यासाठी पाण्याचं प्रमाण मुबलक असणं खूप आवश्यक आहे. मग ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांना हार्ट फेल्युअर आहे किंवा ज्यांना अँजिओप्लास्टी झाली आहे, त्यांना मात्र पाणी एक मुबलक प्रमाणात घेणं खूप आवश्यक आहे. मग मुबलक म्हणजे आपण 1.5 ते 2 लिटर पर्यंत घेऊ शकतो. जर एखाद्या पेशंटला बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज पडली आहे किंवा पायावर सूज येते, अशा पेशंटनी मात्र
1 ते 1.5 लिटर पर्यंतच पाणी घेणं पर्याप्त आहे. त्याच्यामुळे सध्याच्या घडीमध्ये कॉन्स्टिपेशन होऊ नये याच्यासाठी हे व्यायाम करणं, खाण्यामध्ये पालेभाजी, फळं ठेवणं खूप आवश्यक आहे. नियमित व्यायाम करणं खूप आवश्यक आहे आणि हे अंडरलाईन जे आजार आहेत, स्पेशली डायबिटीस, यांना व्यवस्थित कंट्रोल करणं प्रचंड प्रमाणात आवश्यक आहे. हे सोडून आपल्याला कॉन्स्टिपेशनसाठी भरपूर प्रमाणात मेडिसिन्स, जे की आयुर्वेदिक असतील किंवा मग नॅचरल असतील किंवा ॲलोपॅथिक असतील, खूप सारे मेडिसिन्स आहेत अवेलेबल, जे की एकदम सेफ आहेत, ज्याचे साईड इफेक्ट्स ऑलमोस्ट नसल्यासारखे आहेत. ते घेऊन आपण कॉन्स्टिपेशनवर सहज कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे आजचा जो टॉक होता तो कम्प्लिटली कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतावर असेल. पुढच्या वेळेला आपण दुसऱ्या एका टॉपिकला घेऊन येऊया. तोपर्यंत नमस्ते.